श्री स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, तुमच्या घरी जर ही समस्या असेल, हा प्रॉब्लेम असेल, तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न ठरत नसेल किंवा तुमच्या लहान भाऊ बहिणीच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, तर तुम्ही गुरुजींनी शिवकथेत सांगितलेला हा उपाय नक्की करून बघा. तर हा उपाय देवी भागवत पुराणामध्ये वर्णन केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, नवरात्री, मग ते शारदीय नवरात्री अश्विन महिन्यातील असू द्यात किंवा चैत्र नवरात्री असू द्या, तर नवरात्रीमध्ये जी पंचमी तिथी येते या तिथीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आता 26 सप्टेंबर वार आहे शुक्रवार, या दिवशी ललिता पंचमी आली आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक आंब्याचं पान घ्यायचं आणि त्यावरती देठाकडे सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच पानावर खाली कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर हळदीच्या स्वस्तिकवरती तुम्हाला कुंकवाने लाल केलेले तांदूळ अक्षदा वाहायच्या आहेत. तर कुंकवाच्या स्वस्तिकवरती हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षदा वाहायच्या आहेत आणि हे आंब्याचे पान तुम्हाला ज्या मुलीच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत त्यांच्या हातामध्ये द्यायचं आहे. हे आंब्याचे पान देऊन त्यांना त्यांचं नाव आणि गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला आणि हे पान कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवायचं आणि हात जोडून आई भगवती, राजराजेश्वरी, आई भवानीला प्रार्थना करायची. हा उपाय मुलं मुली म्हणजेच वर आणि वधूच करू शकतात, आई वडील करू शकत नाहीत. तर मैत्रिणींनो, आवर्जून करा हा उपाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.